भरपूर 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 काळानंतर व्लॉग बनवतोय. एकदम व्लॉग कधी बनवतोय असा फ्रस्ट्रेशन होत होतं मला. बोललो आज वेळ आहे तर चला बोललो व्लॉग बनवूया, लोकलमध्ये थोडंसं फिरून येऊया. आणि आज थोडंसं आज मराठीमध्ये बनवणार आहे. खूप म्हणजे लास्ट टाइम वाटते 2 हफ्ते झाले असतील. लास्ट व्लॉग कधी आला होता तेव्हा, हां 2 हफ्त्यापूर्वी, हां बरोबर. जो गाडीचा आपण बनवला होता रिस्टोरेशनचा. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, बोलो बेस्ट टाईम आहे ब्लॉग बनवायला. लाईफमध्ये काय चालू आहे, लाईफमध्ये काय चालू आहे सगळं. ब्लॉगचे बरेच रिझन आहेत ॲक्च्युली ब्लॉग नाही येण्याचे. ठीक आहे, पर्सनल लाईफमध्ये सगळ्यांचेच असतात, प्रॉब्लेम्स असतात. ओके, आपले कोपरखाण्याचं तळ आहे. काय बोलत होतो मी, हां ब्लॉग्स काय बोलत होतो मीच विसरलो रे. काय बोलू नाही, कुठे बाहेर गेलो नाही, काहीच नाही. असं आज सॅटर्डे नाही, आज फ्रायडे आहे. तो शनिवार उद्या नाही तर मंडेला पण पुण्याला जाणार आहोत, तेव्हा एक ब्लॉग बनवेलच मी. लेट्स सी. पाऊस नको आहे. हां, पावसाबद्दल बोलत होतो. पाऊस तर एवढा होता बाप रे. इकडे लँडस्लाईड आणि वॉटरफॉल ॲक्सिडंट्स. पाऊस पडत असेल तर बाहेर जात असाल तुम्ही, रील बघून जात असाल तर त्याची काळजी घ्या. बरेच वाहून गेलेत आत्ता पावसामध्ये म्हणजे धबधब्यामध्ये. ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम असाच आहे की लोक जातात वॉटरफॉलमध्ये वगैरे, सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो नाही करत. तो एक रिझन आहे. त्यांना अंदाजा नसतो पाणीचा भाव किती, 5 मिनिटामध्ये किती फरक पडतो लगेच. कारण की डोंगरामध्ये पाऊस वरती खूप चालू असतो आणि खाली पाऊस नसतो, तरी 5 मिनिटामध्ये एवढा फ्लो वाढतो, समजून पण येत नाही कधी किती वाढला. काय आलं, तुलाच फोन करणार होतो का चहा प्यायला. मैं नहीं मानता. चहा प्यायला हां चल जाऊया. जायचंय तुला. नाही, मी असंच फिरत होतो, ब्लॉग बनवलं नाही, असंच टाइमपास करत होतो. कुठे जाऊया. कुठं यायचं आहे, कुठे पण चल चल जाऊया. बिकानेरमध्ये समोसा खाणार. नाही मी नाही खाणार, नाही काय चल मग मी तिकडे समोसा पाहिजे तर जाऊ आपण, direct. तुला काय काम आहे बिंदास चल. चल. हां कुठे पण चल, मी तर फिरायला नाही शौकीन आहे. माहिती आहे. एक समोसा खातो बघ. हा काय चल. चल चल आलो. जो हा पट्टा आहे 3 टाकी ते कोणकोड आहे. रात्री एवढी ट्रॅफिक होते, बाईक पण चालवता येत नाही. काय आलं, पुढे घे ना. कॉल करतो. कितने बजे करू कॉल. ते बोलत होते ना, मग त्यांना सांगत होतो की तू बोलतोयस तू हे इक्विपमेंट आले जिमचे असं तू बोलतोय. जे क्लायंट होते सोय, क्लायंट होतं ना. क्लायंट आहे माझा. थार मी इकडे थार मला गिफ्ट करे कोणीतरी सेकंड थार. हँड. सगळीकडे थार आले, पैसा आले लोकांकडे. काय आता रॉला, सगळ्यांना रॉला दाखवायचा आहे. हो थार. जिथे बघेल तिकडे थार. हमर घेऊ जाऊ दे. हमर का बोलेरोची थांबर बनवायची तुला. असंच बोललो मी, तुला काय वाटतं. नागपूरला जाऊन त्याला बोलेरो देऊ, हमर बनवून घेऊ डायरेक्ट.
अरे तिला बोलेरोची ही बनेल चांगली, काय होतं आपली जीएल आहे ना तिची, हा. मर्सिडीज जीएल, हा. ती बेस्ट बनती बोलेरोची. हा. भरपूर लोकांनी बनवलेली आहे. सेम डिट्टो दिसते, डिट्टो एकदम. दिल्ली साईडला तर भरपूर जण बनवतात. करल बाग मधून भेटतात सगळे पार्ट वगैरे, सेम दिसते सेम, काहीच फरक. बाहेर बघशील मर्सिडीज आहे. फिरायला जाऊ का रे अंकुश? लय स्वस्त भेटतं तिकडे काय काय कुठे? दिल्लीला. करोल बाग, हा, तेच करोल बागला आणि सगळे ऑटो पार्ट्स भेटतात तिथे, सगळे फेमसच आहे ते. क्लचचा काय प्रॉब्लेम झाला मला वाटतं, क्लिप खूप वाढले. बाय द वे, मागे आपले राजीव शेठ बसलेले आहेत, त्याची लवकरच जिम ओपन होत आहे. रोअर फिटनेसचे फाउंडरच ना. चहा कुठे प्यायचा आता बोल, चहा कुठे प्यायचा? हो ते हे मला खूप इरिटेट करायला लागलं एकलंच यायला. विजयबाईकडे जायला लागलं मला. खारखूर खारखूर कार, पाऊस बंद, सुकलं ना, चेन एकदम हे झाली. हा. पाऊस नाही ना आज, ऑइल करायला लागेल चेन मध्ये. थार 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 थारने थार कर दिए. पण गाडी एक नंबर आहे त्या प्राइस मध्ये. हा. तुला त्या प्राइस मध्ये दुसरी कुठली ती व्हॅल्यू नाही देत ती गाडी दुसरी कोणी. ऑफ-रोडिंग Resale value काय पण नाही येणार आहे ना. हा, रिसेल व्हॅल्यू पण नाही येणार ना एवढी. रिसेल व्हॅल्यू बाय थारची रिसेल व्हॅल्यू भरपूर आहे. आहे? मग लोक पागल आहेत. एकतर वेटिंग तिला मला वाटते 3-4 महिने वेटिंग आहे तिला. तिला स्वस्त पडेल गाडी नाही. किती फरक पडेल? एवढा नाही फरक पडणार, नाही? थोडा बहुत. Second दिल्लीमध्ये hand टॅक्स कमी लागतो तसं, पण दिल्लीमध्ये कुठे तेव्हा. सेकंड हँड रे. सेकंड हँड काय, तेच रिसेल व्हॅल्यू चांगली आहे रे थारची. सेकंड हँडच विकलायची आपण. नवीन कोण पण घेईल? ही आता वाली थार आली, आता 1.5-2 वर्षापूर्वी तर आली, त्याची व्हॅल्यू खूप असणार. तुला ओल्ड थार भेटेल कमी प्राइस मध्ये, पण तिला ते हे नाहीये. तो आताचा थार कसं लक्झरियस फील आहे, म्हणजे सस्पेन्शन वगैरे, इंटेरियर वगैरे खूप चांगलं आहे. थार कशी ती एक्स्ट्रा गाडी आहे, हा. म्हणजे तुम्ही नॉर्मल तुम्हाला एक एक्स्ट्रा स्पेअर मध्ये ठेवा, रोला शो ऑफ करायला गाडी आहे. बट चांगली गाडी ऍक्च्युली. चाय पिऊन झालेला आपला. प्राण जाए लेकिन चाय नाही जाए. काय कोणी येते काय, नुसते हॉर्नच दाबतात. काय रॅली बिली काय होतं काय ते, झेंडे लावलेत बघूया. ठीक आहे, समोर ऑफिस आहे बीजेपीचं. बाबा ही जागा आहे शिकवायची, कुठे पण जागा शिकवतात. हे बघ, 4 लोक गोलमाल.